तर वसईचे ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। कमरेच्याही वर अगदी खांद्यापर्यंत आता हे पाणी या ठिकाणी आलेलं आहे। वैदापाडा या ठिकाणी वसईची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। हायवे लगत असलेला हा वैदापाडा आणि त्या ठिकाणी आता सध्या पाणी भरलेलं आपण पाहतो। सकाळपासून मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि या पाण्यातूनच नागरिकांनी वाट काढत अर्थात बसेस जे आहेत, मोठी वाहनं जी आहेत ती सुद्धा अर्धी बुडालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। लोकांच्या खांद्यापर्यंत पाणी या ठिकाणी आहे। तर वसईमधला वैदापाडा या ठिकाणचे ही दृश्य, कमरेपर्यंतच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास। अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी अडकून पडलेली आहे। टायरच्याही वर अगदी विंडोपर्यंत हे पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे वाहनं या एवढ्या पाण्यात पुढे जाऊ शकत नाहीत। बसेस तर यामध्ये अडकले आहेतच, मात्र अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी अडकलेली आहे। तर लोकांचीही या ठिकाणी कसरत होते। प्रचंड पाऊस आणि मुसळधार या पावसामुळे इथे या ठिकाणी गाड्या आता सध्या आपण इकडे उभ्या असलेल्या पाहतोय। तसंच अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी अडकून पडलेली आहे। बसेसच्या अगदी खिडकीपर्यंत हे पाणी या ठिकाणी आलेलं आहे आपण पाहतो। तर नागरिक ज्या ठिकाणी आसरा आहे त्या ठिकाणी उभे आहेत। दुकानांच्या बाजूला या ठिकाणी काही महिला देखील उभ्या आहेत। फायर ब्रिगेडचे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। लोकांच्या रेस्क्यूसाठी म्हणून फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी पोहोचली आहे। नागरिक मात्र ज्या ठिकाणी थोडासा उंचवटा आहे त्या भागामध्ये आता उभे आहेत। वसईच्या वैदापाडा या ठिकाणचे ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। दोरीच्या सहाय्यानं आता या अडकलेल्या लोकांना या ठिकाणाहून बाहेर काढलं जातंय। हा संपूर्ण रस्ता आहे, मेन रोड आहे आणि त्या ठिकाणी ही वाहनं अडकून पडली आहेत। तसंच आता लोकांना या ठिकाणी रेस्क्यू केलं जातंय। थोडासा दुकानांचा उंचवटाचा जो भाग आहे त्या ठिकाणी लोक आता सध्या उभे आहेत। त्याचबरोबर अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी अडकून पडली आहे। तिथून आता अग्निशमन दलाच्या जवानांकडनं लोकांना इथून रेस्क्यू केलं जातंय। त्या संपूर्ण रस्त्यामध्ये गुडघाभर पाणी, अगदी कमरेपर्यंत हे पाणी आलेलं आहे, तर काही ठिकाणी अगदी खांद्यापर्यंत पाणी आलेलं आहे। वसईच्या